एवढी गर्दी असते. किती रुपये दिले तुम्ही आतापर्यंत? बोला ताई. मगाशी म्हणले बोला ताई बोला. पैसे घेतले जातात का इथं काही? किती रुपये घेतले जातात? आता मेडिकलला 100 रुपये. आधी पहिले 1000 पहिल्यांदा 500 रुपये बदले, त्याच्या परत 1500 रुपये. म्हणजे एकदा 500 नंतर 1500 आणि आता 100 रुपये. आणि दादा बघा एक त्याला पावटे पण दिले त्याच्यावर 1 रुपये फक्त 1 रुपये इथं प्रिंट झाले. तर या ठिकाणी आता पत्रकार मित्रांनी एक अनिता यापूर्वी तुम्ही 1000 का 1500 कधी घेतले? किती दिवस झाले त्याला? इथंच भरले का पैसे? नक्की सांगा किती आतापर्यंत इथं भरणं केलं? 500 रुपये रजिस्ट्रेशन फी. 700 रुपये, त्याच्या भांड्यांचे 1000 रुपये आणि पेट्यांचे 500 रुपये. पण पेटी नाही भेटली, भांडी नाही भेटली. भांडी भेटली नाही, पैसे दिलेत का? वर्ष झालं आता. येऊ का आतमध्ये? ठीक आहे चला. हॅलो. केला श्रमिक संघ नोंदणी प्रमाणपत्र. हा ठीक आहे रे. हो. आणि आम्ही जे फी वगैरे आकारतो हो त्यासाठी आम्ही यांना पावत्या पण देतो आमची संघटनेची आणि आम्हाला हा टोटल खर्च पण करावा लागतो. आम्ही रिसर यांना सगळी प्रोसेस पूर्ण करून देतो. म्हणजे बांधकाम कामगार नोंदणीची सगळी प्रक्रिया आपल्या या संस्थेमार्फत केली जाते. सगळी काय कशी असते प्रक्रिया सांगा ना, काय काय करतो? पहिल्यांदा नोंद करून घेतो त्यांची, त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतो आपण. हे जे लोकांना पुण्याला जावं लागत असायचं प्रत्येक वेळी भांडी किटसाठी मेडिकलसाठी, तर ते कॅम्प आपण जुन्नरमध्ये भरवतो. प्रत्येक तालुक्या वाईज भरवतो ते कॅम्प. आता समजा दुसऱ्या जरी तालुक्यामध्ये जरी असले तरी पण आम्ही ही टीम घेऊन तिथं जातो पूर्ण. आणि ग्रामपंचायत असो किंवा काही असो तिथे आम्ही कॅम्प लावून त्यांचं मेडिकल वगैरे सगळं करून घेतो. त्यानंतर यांना 52 फॅसिलिटी असतात, त्यासुद्धा पुढच्या प्रोसेस आम्ही करून घेत असतो. हे प्रत्येक वर्षी आम्हाला करावं लागतं. रजिस्ट्रेशन फी किती आकारली जाते? 500 रुपये. 500 रुपये. हो. आणि बांधकाम कामगार जर एखाद्याला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे यायचं त्यांनी. आणि काय कागदपत्र लागतं त्यासोबत? आधार कार्ड यांनी एक फोटो आणि त्यांच्या कुटुंबाचे आधार कार्ड. त्यांचे एज्युकेशन वगैरे भेटण्यासाठी आम्हाला कुटुंबाचं पण लागतं. आणि हे मेडिकल कुटुंबाचं सुद्धा असतं, पण लोक कुटुंबाचं करून घेत नाही. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं फक्त त्यांचंच करतात. वैयक्तिक त्यांचंच फक्त इन्शुरन्स वगैरे होतो. आम्ही सांगताना पूर्ण कुटुंबाचं मेडिकल सांगतो, पण ते नाही करून घेते. काही जण करतात, काही नाही करत. किती फी आकारली जाते एका रजिस्ट्रेशन? 500 रुपये. अच्छा, त्याच्यानंतर किती रुपये आकारले जाते? आम्ही कॅम्प जे भरवतो कॅम्पचा खर्च आम्हाला हॉलचा वगैरे हे बाहेरचं आम्हाला सगळं पाहावं लागतं. यांची राहण्याची वगैरे सगळी सोय. तर आम्ही अशी संघटनेची आमची 1000 रुपये फी असते. अच्छा, 500 + 1000. हो. आणि त्या व्यतिरिक्त अजून काय आतापर्यंत? त्या व्यतिरिक्त त्यांना कार्ड वगैरे दिले जातात. कार्डची काय ते 50, 100, 150 रुपये असते, ती द्यावी लागते. त्यांचे 2 प्रकारे कार्ड येतात. एक मेडिकल कार्ड येतं, त्यांचं एक रजिस्ट्रेशन कार्ड येतं. कार्ड तुम्ही देता? हो, सगळं पूर्ण टोटल आपण पूर्णपणे जबाबदारी त्यांची. जोपर्यंत त्यांचं 10 वर्ष रजिस्ट्रेशन चालू राहू किंवा 5 वर्ष राहू, तिथून पुढची सगळी आपण प्रोसेस त्यांची करून देत असतो. आता हे झालं 1700 रुपयापर्यंत खर्च. मग त्यांना तुम्ही जे पुढचे आपण घेत नाही, एज्युकेशनचे काही घेत नाही किंवा बाकीचे दुसरे फॉर्म असतील त्यांचे मेडिकलचे असो डिलेव्हरीचे असो त्याची आपण कोणतीही फी घेत नाही. आपल्याकडून जे भांडी वाटप होते ते काही महिलांची अशी तक्रार आहे की 1500 रुपये त्याचे पण घेतले जातात. हो, मग सांगतो ना आम्ही. ती संघटनेचा आमचा जो खर्च असतो आम्ही काही फी आकारतो. आम्ही दिवसाला एखाद्या हॉलला वगैरे भाडं आमच्या पदरचं 15-15, 20-20 हजार रुपये आम्ही दिवसाला देऊ शकत नाही एवढ्या लोकांचे. मग आम्ही ह्या संघटनेच्या फी मधून तो सगळा खर्च करत असतो. आणि संघटनेच्या फीच्या पावत्या आम्ही भांडी देताना त्यांना रिसर पावती देऊन टाकतो. जी आम्ही फी आकारत असतो ती पावती आम्ही संघटनेची बनवून त्यांना देत असतो प्रत्येकाला. बाहेर महिलांना एक प्रूफ म्हणून. आता नाही दिलेल्या, हा पहिला स्टेप आहे. ही पहिली स्टेप आहे त्यांची. यानंतर बायोमेट्रिकचा कॅम्प येणार,
त्याच्यानंतर त्यांची भांडी वाटप आणि किट वाटप येणार. त्यावेळेस त्यांना त्या पावत्या, त्यांचे कार्ड हे सगळे देण्यात येणार. सरकारी फी किती रजिस्ट्रेशनची? 1 रुपया फी आहे तशी. आम्ही सगळ्यांना कंपल्सरी सगळ्यांना सांगत असतो. बाहेर कोणालाच माहिती बाहेर सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यावरती काय पावती तुमच्या हातात आहे, ह्याच्यावरती काही पावती आम्ही प्रत्येकाला देतो. रजिस्ट्रेशन म्हणजे बांधकाम कामगार नाव नोंदणी 1 रुपयाची आहे. हो, तुम्ही त्याचे ह्या 500 फी रुपये साठी घेता. आहे का? आम्ही 500 रुपये जे घेतो ना ते आम्ही कशा प्रकारे घेतो? ह्या रजिस्ट्रेशन साठी सुरुवातीला त्यांना पुण्याला जावं लागत असायचं. हा, पुण्याला जावं लागत असायचं. यांना बिल्डरचं सर्टिफिकेट लागतं, तसं रजिस्ट्रेशन होत नाही. ते सगळं अवेलेबल आम्ही आमच्या ऑफिसमधून करून देतो. बिल्डर सर्टिफिकेट पण आपण सगळं पूर्ण आम्ही इथं करून देतो. त्यांचा पुण्याला जायचा खर्च वाचवतो, येण्याचा खर्च. एका रजिस्ट्रेशनसाठी एका मेंबरला रजिस्ट्रेशन पूर्णपणे मंजूर होईपर्यंत त्यांना 10 ते 15 वेळा जावं लागत असतं. तर आम्ही त्यांचं एवढ्या वेळा हेलपाटे नकोय, कामाचे खाडे नकोय, त्यांचा रोज बुडायला नको, म्हणून आम्ही ही फी आकारून ती आम्ही इथं घेतो आणि आम्ही स्वतः त्यांचं करून देतो. कोणत्या बिल्डरचं आपण प्रमाणपत्र देतो त्यांना? आम्ही तसं काय नाही. आज जेवढे बिल्डर समजा एका बिल्डरकडं जास्तीत जास्त 200-250 मजूर असतात, तर त्याचप्रमाणे आम्ही नोंदणी करून देत असतो. हे काय लोक आतापर्यंत भरपूर बिल्डर तुम्हाला पावती वगैरे दिली का? पैसे दिले? त्याच्यामध्ये 1 रुपया आहे. दिले का? 1 रुपये पावती दिली आम्हाला. 1 रुपयाचे. आणि घेतले किती? बघितलं का? त्याच्यामध्ये 1 रुपया आहे. 500 रुपये. आणि भांडी देणार म्हणून 1500. ते पण ऍडव्हान्स घेतले का? भांडी नाही दिली पण अजून आम्हाला काही त्याची पावती पण नाही दिली. नाही काहीच नाही. पहिले 500 घेतले फॉर्म भरायचे, नंतर काय हो, तुम्हाला किती रुपये भरले पैसे? ते सगळं 1 रुपयामध्येच होतं, काय पैसे घेतले जात नाही. पहिले पैसे हे पुढे झालं रे. चला. सकाळपासून कधी किती वाजता आले तुम्ही? किती वाजता? 10 वाजता. तुम्ही मला बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आले? म्हणजे काही लोकांना बोलवलं. त्यावेळेस म्हणलं आम्ही फोन करू. आता इथं लोक जमल्यात म्हणलं आम्ही येणारच ना. सांगितलं पाहिजे ना. काय म्हणणं काय तुमचं? तुम्हाला साहित्य मिळाले का बांधकाम? नाही ना. किती रुपये घेतले त्यासाठी? 1,500 रुपये घेतलेले. किती दिवसापूर्वी? आपल्या इलेक्शनच्या आधी. अच्छा, काय पावती वगैरे दिली का तुम्हाला? काय नाही पावती काही नाही. मग आता काय म्हणतात ते? आता काय नाही आलो आम्ही. आम्हाला आत्ता कळलं म्हणून आम्ही आत्ताच आलो. लोकांतून कळलं का इथं कॅम्प चालू आहे. तुम्ही बोला ना, आम्हाला बोला ना, फोन पण सांगा नाही की. केलेला. त्या महिला म्हणल्या साहित्य वगैरे दिलेलं आहे.